नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत वर्ष ते दीड वर्ष टिकणारा बटाटा साबुदाणा वडा करणार आहोत. तर प्रत्येक उपवासाला तुम्ही बटाटा साबुदाणा वडा बनवतच असाल, पण वर्षभर टिकणारा बटाटा वडा कधी बनवलात का? तर हा वडा आहे साबुदाणा बटाटा वडा आणि तो देखील वर्षानुवर्ष टिकणार आहे. उपवासासाठी तर एकदम उत्तम उपाय आहे आणि एकदम खमंग बनणार आहे, कुरकुरीत बनणार आहे आणि पॉपकॉर्नसारखा एकदम फुलणारा हा साबुदाणा बटाटा वडा या एका कुरकुरीत रेसिपीसाठी एक लाईक तर नक्की करा. आणि हा खुसखुशीत असा हा साबुदाणा वडा कसा बनवायचा हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. तर चला तर अशा ह्या रेसिपीसाठी कोल्हापुरी तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, आपण इथं बटाटा साबुदाणा वडा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 2 किलो प्रमाणामध्ये बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याची वरची सालं काढून पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता इथं मी पाण्यामध्येही बटाटे सगळे टाकलेले आहेत. आता काय करायचं, ही जी बटाटे आहेत ते आपण खिसून घेणार आहोत. तर खिसताना आपण खिसणी जी वापरणार आहोत ती मोठी घ्यायची आहे. म्हणजे आपला जो खीस पडणार आहे तो चांगला असा मोठा मोठा पडला पाहिजे. एका परातीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यातच आपण ही खिसणी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण बटाटा हा काय करायचा आहे, खिसून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता, ही जी खिसणी आहे ती मोठ्या साईजची आहे. म्हणजे आपला जो खीस पडणार आहे तो एकदम काय पडणार आहे, मोठा मोठा पडणार आहे. तर थोडासा बटाटा आडवा पकडायचा, म्हणजे खीस पण काय होतो, मोठा पडला जातो. तर पाण्यामध्येच आपण हे पाडायचं आहे. म्हणजे पाण्यामध्ये पाडले की हा लालसर होणार नाही आणि होईल तेवढं आपल्याला हा जो खीस आहे तो काय करायचा आहे, एकदम असा भरपूर पाण्यामध्ये ठेवायचा आहे. भरपूर पाण्यामध्ये ठेवल्यानंतर 2 ते 3 पाण्यात आपण हा धुवून घ्यायचा आहे. कारण ह्या बटाट्याच्या किसमधलं काय झालं पाहिजे, सगळं जे स्टार्च असतं ते सगळं निघालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा बटाटा काय करायचा आहे, धुवून घ्यायचा आहे. जे लालसर आपलं पाणी निघतं ते सगळं काढायचं. असं करत आपल्याला जोपर्यंत आपलं पाणी हे एकदम पांढरं शुभ्र असं पाणी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा खीस काय करायचा आहे, धुवून घ्यायचा आहे. यासाठी 2-3 भांडी तुम्ही वापरू शकता आणि अशा पद्धतीने एका पाण्यातून काढले की दुसऱ्या पाण्यामध्ये लगेचच हा ट्रान्सफर करायचा आणि त्यानंतर बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. होईल तेवढं भरपूर पाण्यामध्ये हा बटाट्याचा किस काय करायचा आहे, पूर्ण धुवून घ्या. म्हणजे वरचं स्टार्च निघून जाण्यासाठी मदत होईल आणि बटाटा साबुदाणा वडा जेव्हा बनणार आहे तो लालसर होणार नाही, याची मात्र ही खास टीप आहे. कारण लालसर वडा जर बनला तर तो ह्यामुळे बनू शकतो, म्हणजे बटाटा तुम्ही जास्त प्रमाणात धुतला नसाल तर तो बटाटा काय होणार आहे, लाल होणार आहे आणि आपले वडे देखील लालसर बनणार आहेत. तर त्यासाठी काय करायचं आहे, भरपूर पाण्यामध्ये हा बटाटा काय करायचा आहे की आपण काय करायचं आहे, धुवून घ्यायचा आहे. तर आता इथं तुम्ही बघू शकता, मी साबुदाणे भिजायला घातले होते. अर्धा किलो प्रमाणामध्ये इथं साबुदाणा घेतलेला आहे. एकदम सुटसुटीत असा मी हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. बघू शकता, एकदम सुटसुटीत जरी असला तर एकदम मऊ असा हा साबुदाणा भिजला गेलेला आहे. आता काय करूया, आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. म्हणजे या कढईमध्ये आपण काय करणार आहोत, थोडंसं साबुदाणे आपण वाफवून घेणार आहोत. तर थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1 ग्लासभर आपण पाणी कढईमध्ये टाकायचं आहे. वरती एक चाळण ठेवायची आणि त्यानंतर हा साबुदाणा सगळा त्याच्यावरती पसरवून द्यायचा. आता हा साबुदाणा जो आहे तो आपण फक्त काय करायचा आहे, वाफवून घ्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने पसरवायचा आणि वरती एक झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटासाठी असंच आपल्याला हे गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, हा साबुदाणा एकदम असा चिकट बनलेला असतो, म्हणजे एकमेकाला चिकटून बसलेला असतो आणि पूर्ण वाफवलेला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी असा छान असा मऊ असा हा साबुदाणा काय झालेला आहे, वाफवला गेलेला आहे. लगेचच काढून घेऊयात. आता त्याच गॅसवरती आपण आणखीन एक 2 तांबे आपण इथं पाणी घेतलेलं आहे. ते पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत साबुदाणा आपण इकडं काय करायचा आहे, काढून घ्यायचा. थोडंसं थंड व्हायला ठेवायचा. म्हणजे हा साबुदाणा एकदम गरम असतो, थोडासाच आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आता पाणी पूर्ण उकळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही पाणी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे ते पूर्ण पाणी असं उकळलं गेलं पाहिजे आणि यामध्ये बटाट्याचा किस आपण ट्रान्सफर करायचा आहे, म्हणजे टाकायचा आहे. आता हा जो बटाटा आहे तो पूर्ण पाण्यामधनं काढून घ्यायचा आणि या पातेल्यामध्ये टाकायचा. पाणी पूर्ण उकळलेलंच पाहिजे आणि एकसारखं म्हणजे एकजीव करून घ्यायचा हा बटाटा पाण्यामध्ये आणि वरती एक झाकण ठेवायचं आणि तसंच 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आता बघू शकता आपण
इथं साबुदाणा देखील 10 मिनिटं वाफवून घेतलेला आहे आणि बटाटा देखील उकळत्या पाण्यामध्ये हा वाफवून घ्यायचा आहे. म्हणजे गॅसवरती असं ठेवायचं नाही. आपण अशा पद्धतीने पाण्यातच जर तुम्ही खाली उतरवून पाण्यामध्ये असा हा बटाट्याचा किस टाकून एक 10 मिनिटं झाकून ठेवला तरी देखील छान असा हा मऊसर हा बटाटा शिजला जातो. तर बघू शकता अशा पद्धतीने मी 10 मिनिटं असंच हे उकळत्या पाण्यामध्ये बटाटा ठेवला होता आणि बघू शकता व्यवस्थित असा हा मऊ बनलेला आहे. चला तर ह्या पाण्यामधून काढून घ्यायचं. एका चाळणीवरती सगळं हा बटाटा काढून घ्यायचा म्हणजे पाणी पूर्ण निथळलं जातं आणि पाणी निथळल्यानंतर आता इथं बघू शकता अशा पद्धतीने हा बटाटा दिसतोय. चला तर आता काय करायचं, हा सगळा बटाटा एका डिशमध्ये काढून घेऊया. म्हणजे एका भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि हा बटाटा जो आहे तो गरम असला पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा आपण ह्यामध्ये जे काही पदार्थ टाकणार आहोत, आपण त्याचे वडे जेव्हा बनवणार आहोत तोपर्यंत हा बटाटा अजिबात थंड होऊन द्यायचा नाही. म्हणजे हे साबुदाणे आहेत, आता इथं साबुदाणे वाफवून घेतल्यामुळं हा चिकट बनलेला आहे, म्हणजे एकमेकाला चिकटवून राहिलेला आहे. आणि हा बटाटा जर गरम असेल ना तर त्यामध्ये जर तुम्ही काही लगेच हा साबुदाणा टाकलात तर काय होईल, म्हणजे पूर्ण असं एकजीव करताना व्यवस्थित एकजीव होईल. जर हा बटाटा थंड होऊन गेला तर मात्र व्यवस्थित एकजीव होणार नाही. तर तुम्ही बघू शकता बटाटा एकदम गरम आहे. मी थोड्या जसजसं आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण काय करायचं आहे, हा साबुदाणा त्या बटाट्यामध्ये सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. एकसारखा एकजीव करून घ्यायचा आहे. म्हणजे सगळ्या बाजूने हा सुटसुटीत एक हा साबुदाणा सगळीकडे लागला पाहिजे. आता त्यानंतर आपण यातमध्ये 1 चमचा तीळ आणि 1 चमचा मी जिरे टाकलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. जर तुम्ही उपवासाला हे पदार्थ खात असाल तर टाका, नाही टाकले तर स्किप केले तरी पण चालू शकतं. फक्त मीठ मिक्स केलं तरी पण चालेल. चला तर त्यानंतर हे सगळे पदार्थ टाकले, की त्यानंतर पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हाताने थोडासा हा गोल रोल बनतो का बघायचं. तर तुम्ही बघू शकता हा बनतोय, याचा अर्थ हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी एक कागद घेतलेला आहे. आता या कागदावरती थोडंसं हातावरती मिश्रण घ्यायचं जेवढा आपल्याला वडा बनवायचा आहे आणि या पद्धतीने त्याला एक शेप द्यायचा आहे. तर बघू शकता मी असं इथं व्हिडिओमध्ये दाखवते. असं काय केलेलं आहे, कागदावरती हा मिश्रण ठेवलेलं आहे. मध्ये एक छिद्र पाडलेलं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित त्याला एक शेप दिलेला आहे गोल गोल गोल. असा गोल गोल पद्धतीने तुम्ही शेप देऊन व्यवस्थित असे हे बटाटा साबुदाणा वडे बनवून घेऊ शकता. इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते अशाच पद्धतीने तुम्ही हे वडे बनवून घ्या. अगदी सुंदर असे हे वडे बनवून तयार होतात आणि अशा पद्धतीने उन्हात आपण हे डायरेक्ट उन्हात टाकायचंच आहे आणि हा पदार्थ आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे. त्यामुळे चांगलं आपल्याला उन्हामध्येच हा बटाटा वडा वाळवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सगळे हे बटाटे वडे काय केलेले आहेत, उन्हामध्ये टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे हे बटाटे वडे बनून तयार झालेले आहेत. चला तर आता इथं तुम्ही बघू शकता हे बटाटे वडे जे आहेत ते मी सगळे एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. उन्हामध्ये चांगले 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचं आहे. हा पदार्थ आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे, त्यामुळे जास्तच ऊन याला द्यायचं आहे. कारण हा जर तुम्ही जास्त उन्हामध्ये वाळवलात तर हा पदार्थ टिकण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून मी काय केलेलं आहे, भरपूर आपण हे 2 ते 3 दिवस चांगलं कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. आता हा बटाटा वडा कसा बनलेला आहे ते पाहण्यासाठी थोडंसं आपण याला तळून बघूयात. तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, वडा टाकलेला आहे आणि बघू शकता अगदी मस्त असा तेलात टाकल्या मस्त असा फुलला जातो. अगदी पॉपकॉर्न जसे फुलतात तशाच पद्धतीने हा वडा देखील फुलला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि अगदी सुंदर असा हा वडा बनून तयार झालेला आहे. उपवासासाठी आपण झटपट वडे तर बनवतोच, तर तुम्ही हा वर्षभर टिकणारा हा वडा तर बनवून ठेवा. अगदी रुचकर अशी ह्याची टेस्ट लागते, भन्नाट टेस्ट लागते आणि खाताना इतका कुरकुरीत खुसखुशीत हा वडा लागतो. तर अशा पद्धतीने हा साबुदाणा वडा तुम्ही जरूर बनवून पहा. जास्त झंझट घ्यायची काही गरज नाही. फक्त 10 मिनिटे साबुदाणे काय करायचे, वाफवून घ्यायचे आणि 10 मिनिटं फक्त आपल्याला बटाट्याचा कीस काय करायचा आहे, पाण्यामध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये वाफवून घ्यायचा आहे. दोन्ही मिश्रण मिक्स करायचं, मीठ टाकायचं, हवं असल्यास काही मसाले जे तुम्ही उपवासासाठी खाणार असाल ते मसाले टाकून मस्त एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच उन्हामध्ये ह्याचे छान असे वडे पाडून घ्यायचे. तर अशा पद्धतीने इथं आपण सगळे हे वडे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता
कलर पण त्याचा बघू शकता अगदी मस्त आणि दुप्पट तिप्पट पद्धतीने हे फुलले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याचे जे साबुदाणे आहेत ते तरी काय सुंदर फुललेले आहेत पाहू शकता आणि एकदम चविष्ट असा हा बटाटा साबुदाणा इथं बनून तयार झालेला आहे. तुम्हाला हा साबुदाणा वडा फोडून देखील दाखवते म्हणजे किती कुरकुरीत खुसखुशीत झाला आहे हे देखील तुम्हाला समजेल. तर इथं बघू शकता मस्त असा हा वडा बनलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील उन्हाळी वाळवणामध्ये असा हा बटाटा साबुदाणा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि कोल्हापुरी तडका चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा.